नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो। आरपीएफ रेल्वे पोलीस भरती 2024 तर पाय मित्रांनो 4660 प्लस जागांसाठी ही भरती निघालेली आहे। तर शिक्षण फक्त मित्रांनो या भरतीसाठी 10वी पास लागते। तर महाराष्ट्रातील मुलं मुली फॉर्म भरू शकतात। तर पहा, बरेच विद्यार्थ्यांचे मला कमेंट होते की सर आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीसाठी सर्वात चांगलं पुस्तक कोणतं आहे, यावर एक व्हिडिओ बनवा। तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून याबद्दलच मित्रांनो मी तुम्हाला माहिती सांगणार आहे की आरपीएफ कॉन्स्टेबल भरतीसाठी सर्वात चांगलं पुस्तक कोणतं आहे। तर पहा मित्रांनो, ज्या पण विद्यार्थ्यांनी आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीचा फॉर्म भरला नसेल तर नक्कीच फॉर्म भरा, कारण की फॉर्म भरण्याचे मित्रांनो तुमचे या ठिकाणी 15 एप्रिल 2024 पासून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू झाले आणि फॉर्म भरण्याची शेवटची तारीख मित्रांनो 14 मे 2024 मित्रांनो फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। ठीक आहे, ज्या पण विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला नसेल आतापर्यंत तर 14 मे 2024च्या अगोदर तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरून टाका। ठीक आहे, तर 4660 प्लस जागांसाठी भरती चालू आहे। 10वी पासवर तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरता येते। ठीक आहे, तर पहा मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून याबद्दलच तुम्हाला सांगणार आहे माहिती की पुस्तक तुम्हाला या ठिकाणी कोणकोणतं घ्यायचं आहे मित्रांनो आणि तयारी तुम्हाला या ठिकाणी कशा प्रकारे करायची आहे, कोणकोणते पुस्तक तुम्हाला मित्रांनो आरपीएफ कॉन्स्टेबल भरतीसाठी वापरायचे आहे, तर याबद्दलच मी तुम्हाला माहिती सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि 10वी आणि 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। पहा मित्रांनो, मागची जी भरती होती आरपीएफ कॉन्स्टेबलची, तर त्यामध्ये मित्रांनो ग्रुप होते ए ग्रुप, बी ग्रुप, सी ग्रुप, डी ग्रुप, ई ग्रुप, एफ ग्रुप। ठीक आहे, तर या भरतीची जाहिरात मित्रांनो बघितली तर यामध्ये जे मित्रांनो ग्रुप नाही आहे, तर तुम्ही या ठिकाणी डायरेक्ट फॉर्म भरून टाका ग्रुपचा विचार न करता, कारण की जाहिरातीमध्ये मित्रांनो कुठेही मित्रांनो या ठिकाणी ग्रुपचा या ठिकाणी उल्लेख केला नाही आहे। ठीक आहे, तर ज्या पण विद्यार्थ्यांना फॉर्म भरला नसेल तर फॉर्म भरून टाका, ग्रुपच्या वाई लागू नका, कारण की ग्रुप मित्रांनो यावर्षी नाही आहे। मागची जी भरती होती मित्रांनो 2018-19ची, तर त्यावेळेस मित्रांनो ग्रुप होते, त्यामुळे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं कोणत्या ग्रुपमध्ये फॉर्म भरायचा। ठीक आहे, तर या भरतीमध्ये मित्रांनो ग्रुप वगैरे काही नाही, तर डायरेक्ट तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरून टाका। डायरेक्ट या ठिकाणी मित्रांनो कटअप लागणार आहे ऑल इंडियाचा। ठीक आहे, तर पहा मित्रांनो, आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीला मित्रांनो तुम्ही ज्यांनी सुद्धा आतापर्यंत तयारी चालू केली नसेल, ज्या पण विद्यार्थ्यांनी अभ्यास चालू केला नसेल, तर आतापासून मित्रांनो अभ्यास करा। आतापासून मित्रांनो 8-8 घंटे तरी आतापासून मित्रांनो कमीत कमी तुम्ही अभ्यासाला द्या। आणि घरी जर अभ्यास करत असाल तर मित्रांनो वाचनालयामध्ये तुम्ही अभ्यास करा, लायब्ररीमध्ये अभ्यास करा, कारण की घरच्यापेक्षा अभ्यास त्या ठिकाणी मित्रांनो होतो। ठीक आहे, तर विद्यार्थ्यांचे कमेंट वारंवार होते की सर पुस्तक सांगा आरपीएफ कॉन्स्टेबल भरतीसाठी सर्वात चांगलं पुस्तक कोणतं आहे। तर पहा मित्रांनो, मी तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो, मागची जी भरती होती आणि मागच्या भरतीमध्ये ज्या पुस्तकांचा रिझल्ट होता मित्रांनो तेच पुस्तक मी तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो सांगणार आहे। तर पहा मित्रांनो, हे जे पुस्तक मी तुम्हाला सांगत आहे, तर हे पुस्तक मित्रांनो हिंदीमध्ये एक लक्षात ठेवा। तर तुम्हाला मित्रांनो आरपीएफ कॉन्स्टेबल भरतीसाठी पुस्तक कोणतं घ्यायचं तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो। तर या ठिकाणी तुम्हाला मित्रांनो 3च पुस्तक घ्यावं लागणार आहे। एक मित्रांनो तुम्हाला अरिहंत पब्लिकेशनचं घ्यावं लागणार आहे, आरपीएफ कॉन्स्टेबल भरतीचं पुस्तक तुम्ही या ठिकाणी मित्रांनो स्क्रीनवर बघू शकता। यामध्ये मित्रांनो सर्व सिलेबस यामध्ये कव्हर केला, यामध्ये रिझनिंगचे सर्व चॅप्टर त्या ठिकाणी क्लिअर केले आहे, गणिताचे सुद्धा एवढे चॅप्टर मित्रांनो त्याच पुस्तकामध्ये, या एकाच पुस्तकामध्ये, त्याचबरोबर जनरल नॉलेजचे मित्रांनो एवढे टॉपिक यामध्ये मित्रांनो पूर्ण कव्हर केलेले आहे। तर संपूर्ण अभ्यासक्रम मित्रांनो या एकाच पुस्तकामध्ये आरपीएफच्या केलेला आहे। तर सेल्फ स्टडी मित्रांनो हे गाईड आहे, तुम्ही जर आतापासून 4-5 महिने जरी केलं तर तुम्ही याच्यातून मित्रांनो जास्त तुमचा अभ्यास मित्रांनो कव्हर होणार आहे। ठीक आहे, तर हे पुस्तक सुद्धा मित्रांनो एक नंबर आहे, बेस्ट आहे मित्रांनो। जास्त यामध्ये या पुस्तकातले जास्त प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे हे मला माहीत आहे। ठीक आहे, तर मी मागच्या भरतीमध्ये बघितलं होतं की या पुस्तकातले बरेच प्रश्न होते, म्हणजे रिझनिंगचे सुद्धा जास्त प्रश्न होते या पुस्तकातले, त्याचबरोबर यामधले मित्रांनो गणिताचे सुद्धा होते, काही जीकेचे सुद्धा होते। ठीक आहे, तर अरिहंत पब्लिकेशन मित्रांनो हे बेस्ट पुस्तक आहे। तर या पुस्तकाचा मित्रांनो जास्त रिझल्ट आहे, तुम्ही बघितलं असेल मित्रांनो जास्त विद्यार्थी अरिहंत पब्लिकेशनचं पुस्तक वापरते, जास्त मित्रांनो रिझल्ट आहे ह्या पुस्तकाचा अरिहंत पब्लिकेशनचा। ठीक आहे, तर हे मित्रांनो तुम्हाला रिझनिंगमध्ये तुम्हाला जे पण तुम्हाला टॉपिक येत नसेल तर ते तुम्ही या पुस्तकातून मित्रांनो संपूर्ण शिकणार आहे। त्याचबरोबर तुम्हाला गणित येत नसेल तर गणितसुद्धा तुम्ही या पुस्तकातूनच मित्रांनो वाचून तुम्हाला येणार आहे, जीके सुद्धा, म्हणजे सगळा अभ्यासक्रम मित्रांनो या एकाच पुस्तकामध्ये अरिहंत पब्लिकेशनच्या। तर हे पुस्तक तुम्हाला मित्रांनो 200 ते 250 रुपयापर्यंत भेटणार आहे। ठीक आहे, त्याचबरोबर दुसरं जे पुस्तक आहे मित्रांनो आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीसाठी आणि हे जे आहे मित्रांनो पुस्तक अरिहंत पब्लिकेशनचं हे मित्रांनो हिंदीमध्ये एक लक्षात ठेवा। ठीक आहे, मी तुम्हाला आता सांगून देतो, पुस्तक हे हिंदीमध्ये आहे, तुम्हाला मित्रांनो अभ्यास तुम्ही हिंदीमधून करा। मी तुम्हाला कोण सांगत आहे, कारण की
हिंदी थोडंसं मित्रांनो तुम्हाला एखादा महिना अवघड जाणार आहे, पण मित्रांनो याचा रिझल्ट आहे ठीक आहे या पुस्तकातलंच येणार आहे, कारण की मी मराठी मित्रांनो पुस्तक बघितले तर मराठीतले मित्रांनो काही वाटत नाही की त्यामध्ये MPSCचाच मित्रांनो सर्वात सिलेबस आहे ठीक आहे। MPSC आणि सेंट्रलचा अभ्यास मित्रांनो यामध्ये जमीन आसमानचा एक फरक आहे, लक्षात ठेवा। तर तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता, नाही घ्यायचं असेल तर तुम्ही नाही घेऊ शकता। चांगलं तुम्हाला सांगणं मित्रांनो हे आपलं काम आहे। MPSCचं मित्रांनो यामध्ये काही येत नाही, एक लक्षात ठेवा। बरेच विद्यार्थी काय करते महाराष्ट्रातले रिजनिंगचे पुस्तक वाचते, ते सर्व MPSCचा सिलेबस राहते, तर MPSCतला मित्रांनो काहीच येत नाही यामध्ये, एक लक्षात ठेवा ठीक आहे। त्यानंतर दुसरं पुस्तक मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी घ्यायचं आहे मित्रांनो RPFसाठी, या ठिकाणी मित्रांनो लुसेंटचं तुम्हाला घ्यायचं आहे GK साठी, स्पेशल GK साठी घ्या मित्रांनो। हे जवळपास तुम्हाला हे सुद्धा 250 पर्यंत मिळणार आहे आणि यामध्ये मित्रांनो स्पेशल फक्त GKच आहे, कारण की RPF कॉन्स्टेबल भरतीमध्ये 50 प्रश्न मित्रांनो हे GKचे विचारले जाणार आहे। तर तुम्ही यामधले मित्रांनो मेन प्रश्न वाचा मित्रांनो या ठिकाणी लुसेंट पुस्तकातले। तर लुसेंट पुस्तक सुद्धा तुम्ही या ठिकाणी जनरल नॉलेजसाठी घ्या ठीक आहे। जनरल नॉलेजचे मित्रांनो या लुसेंटच्या पुस्तकातले जवळपास 70% प्रश्न मित्रांनो परीक्षेला विचारले जाते लुसेंटमधले ठीक आहे। तर हे दोन तुम्ही पुस्तक घेतले। त्यानंतर तिसरं मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी पुस्तक घ्यायचं आहे, तर तुम्ही या ठिकाणी मित्रांनो पेपर सेट घ्या। पेपर सेट तुम्ही 2019चे जेवढे पण प्रश्न संच आहे, जेवढे सुद्धा पेपर या ठिकाणी झाले 2019ला, तर तेवढे मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी पेपर सेट वाचायचे आहे। पेपर सेटमधलं जास्त मित्रांनो चान्सेस असते ते रिपीट असते, तर पेपर सेटचं तुम्ही या ठिकाणी स्पेशल पुस्तक घ्या। ज्या आपण पुस्तकामध्ये 2019चे पेपर झाले, 2018-19चे जेवढे पण पेपर झाले असेल, तर मित्रांनो ते प्रश्न संच तुम्ही या ठिकाणी घ्या। कोणते पब्लिकेशन असो, ते एक तर अरिहंत पब्लिकेशनचं असलं तरी सुद्धा तुम्ही घेऊ शकता, किंवा मित्रांनो चक्षु पब्लिकेशनचं सुद्धा असेल पेपर सेट प्रश्न संच असेल, तर तुम्ही ज्या मित्रांनो पेपर सेट घ्या, प्रश्न संच घ्या। तर पहा मित्रांनो तुम्हाला पेपर सेट या ठिकाणी घ्यायचा, तर पेपर सेट तुम्ही या ठिकाणी घेणार आहे, तर तुम्हाला या ठिकाणी बराच फायदा होणार आहे। तर काय मित्रांनो परीक्षेमध्ये जे पेपरमध्ये जे प्रश्न असते मित्रांनो हे रिपीट होते, जे 2019ला प्रश्न विचारले गेले तेच मित्रांनो पुढील भरतीमध्ये परीक्षेमध्ये ते विचारते, कारण की त्यांच्याजवळ मित्रांनो जास्त टाईम नसते, की ते त्यांच्याजवळ जास्त टाईम थोडं आहे की आता त्यांनी एकदम अंदरून ते प्रश्न काढणार आहे, एकदम अंदरून पुस्तकातून एकदम हाय लेवलचे ते प्रश्न टाकणार आहे। तर ते काय करणार आहे, सोपी ते काय करणार आहे, जे मागचे पेपर झाले त्यातलेच मित्रांनो प्रश्न ते रिपीट करणार आहे। तर अशी मित्रांनो या ठिकाणी कंडिशन आहे। तर RPF कॉन्स्टेबल भरतीसाठी मित्रांनो तुम्ही या ठिकाणी 3 पुस्तक घेऊन घ्या, आणि या ठिकाणी पेपर सेट मित्रांनो हा खूप महत्त्वाचा आहे। यामध्ये तुम्हाला कळणार आहे की जेव्हा सुद्धा तुम्ही पेपर सेट सोडवणार आहे, तर तुम्हाला या ठिकाणी कळणार आहे की आपला या ठिकाणी रिझल्ट किती येतात, आपल्याला या ठिकाणी किती मार्क्स पडतात, आपण या ठिकाणी किती पाण्यामध्ये आहे, हे मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी कळणार आहे। आणि मेन तुम्हाला असं कळणार आहे की कोणकोणत्या टॉपिकचे या ठिकाणी मित्रांनो प्रश्न विचारले जातात। आणि मागच्या वर्षी ज्या टॉपिकमध्ये जसं मित्रांनो रिजनिंगमध्ये ज्या टॉपिकचे प्रश्न आले, जसं मित्रांनो या ठिकाणी काही कोडिंग डिकोडिंगचे रिझनिंगचे झाले, त्याचबरोबर काही मित्रांनो अल्फाबेटिकचे झाले, काही मित्रांनो या ठिकाणी अंग्रेजी शब्दकोशचे झाले। तर जे मित्रांनो मागच्या पेपरमध्ये जे आले होते मित्रांनो त्याच्या रिलेटेड तुम्ही या ठिकाणी मित्रांनो पूर्ण तुम्ही या ठिकाणी टॉपिक पूर्ण करा आपले, त्यावर जास्त फोकस करा। कारण की काय होत असते, मागच्या भरतीमध्ये ज्या टॉपिकचे प्रश्न आले होते, तर त्याच टॉपिकचे प्रश्न मित्रांनो यावर्षी सुद्धा येणार आहे, असे जास्त जवळपास 80% चान्सेस असते ठीक आहे। जे मागच्या वर्षी ज्या मागच्या भरतीमध्ये जे आले होते, ज्या टॉपिकचे आले होते, ते सुद्धा मित्रांनो यावर्षी रिपीट होणार आहे, तेच रिपीट नाही होणार आहे, पण त्याच्या रिलेटेड येणार आहे ठीक आहे। तर तुम्हाला मित्रांनो पेपर सेट हा वाचणं खूप गरजेचं आहे। पेपर सेट मित्रांनो ज्या पण विद्यार्थ्यांना घेतला नसेल, तर पेपर सेटचं स्पेशल पुस्तक घ्यायचं मित्रांनो, एक तर अरिहंत पब्लिकेशनचं आहे ते, किंवा मग मित्रांनो चक्षु पब्लिकेशनचं आहे, तर या दोनपैकी सुद्धा तुम्ही घेऊ शकता। चक्षु पब्लिकेशनचा पेपर सेट घेतला तर काही हरकत नाही, चक्षु पब्लिकेशनचा मित्रांनो तुम्ही या ठिकाणी घ्या, मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। तर ह्या 3 पुस्तकातून मित्रांनो तुमची संपूर्ण तयारी होणार आहे, आणि हे 3ही पुस्तक मित्रांनो हिंदीमध्ये आहे, लक्षात ठेवा। तर हिंदीमधून मित्रांनो तुम्ही अभ्यास करा। या 3 पुस्तक जर तुम्ही आतापासून चांगला अभ्यास केला, तर नक्कीच मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला चांगले मार्क्स येणार आहे, आणि चांगले मार्क्स पडले तर नक्कीच मित्रांनो तुमचं या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे। तर मेन तुम्हाला या ठिकाणी एक मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे, तुमच्याजवळ टाईम आहे थोडासा, तर ह्या टाईम मित्रांनो तुम्ही वाया घालू नका। सोशल मीडियामध्ये म्हणा किंवा इकडे तिकडे खूप महत्त्वाचा मित्रांनो हा टाईम आहे। ज्या पण विद्यार्थ्यांनी या टाईममध्ये मेहनतीनं अभ्यास केला, तयारी केली, त्याचाच मित्रांनो या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे। तर तुम्हाला ज्यांनी सुद्धा मित्रांनो हे टॉपिक क्लिअर केले नसेल, तर अरिहंत पब्लिकेशन पुस्तकातून तुम्ही टॉपिक कव्हर करा। सर्वात आधी सर्वच जे टॉपिक मित्रांनो कव्हर करा, आणि दररोजचा एका दिवशी मित्रांनो एक पेपर सेट तुम्हाला सोडवायचा, एक प्रश्न संच तुम्हाला एका दिवशी सोडवायचा आहे ठीक आहे। तर हे पुस्तक मित्रांनो बेस्ट आहे, हिंदीमधूनच आहे हे 3ही। तर ज्या पण विद्यार्थ्यांना घ्यायचं असेल तर घेऊ शकता। तर आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवीन भरतीच्या अपडेटसाठी। तर आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।